नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडचा रस्ता की मृत्यूचा सापळा असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत। सातपूर परिसरातील या महत्वाच्या मार्गाची अवस्था पावसामुळे अक्षरशः बिकट झाली असून खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी यामुळे वाहन चालकाचे जीवन संकटात आले आहे। मे जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर या मार्गाची दयनीय अवस्था अधिकच उघड झाली आहे। रोजच्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे। नागरिक आता प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त करत आहेत। गेल्या 5 वर्षात प्रभाग क्रमांक 26 साठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित झाला, मात्र प्रत्यक्षात ना दर्जेदार रस्ते तयार झाले, ना मूलभूत सुविधा, वीज, पाणी, गटारे इत्यादीची दुरुस्ती झाली। त्यामुळे निधी गेला कुठे असा थेट सवाल नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते विचारू लागले आहेत। या गंभीर परिस्थितीबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते निवृत्ती इंगले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढत सांगितले, जर तातडीने या रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने सातपूर विभागीय कार्यालयावर तीव्र जन आंदोलन छेडले जाईल। इंगोले यांनी पुढे बोलताना म्हटले, रोज अपघात होत आहे, लोक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत आणि प्रशासन मात्र झोपेत आहे। यापुढे गप्प बसणार नाही। रस्त्याच्या दुर्दशेमुळे लवकरात लवकर जर या रस्त्याची डागडुजी केली नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जन आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनावर असेल। तसेच या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांना मी एक कळकळीची विनंती करतो, घरी आपले मुलं बाळं वाट बघत असतात, आपण सावधानतेपूर्वक प्रवास या रस्त्याने करावा, कारण प्रशासनाच्या चुकीने अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत। दररोज कमीत कमी 10 ते 12 अपघात या परिसरात होत असतात। आजही सकाळी एक अपघात झाला, त्या मुलाच्या डोक्याला लागलेले आहे। असे अपघात प्रत्येक दिवशी घडत असतात। म्हणून मी कामगारांना एक विनंती करतो की त्यांनी जरी ड्युटीवर जायला तुम्हाला उशीर होत असलाच 15 मिनटं 20 मिनटं आधी लवकर निघा आणि रस्त्याने खड्डे बघा। पावसाच्या पाण्यामुळे जे खड्डे पडले ते लक्षात येत नसल्यामुळे अनेक अपघात घडून राहिले, त्याची सर्वांनी काळजी घ्या।